मित्रांनो, आपण म्हणतो आपण 40व्या वर्षापर्यंत सगळं आयुष्य जगलेला असतो, सगळा अनुभव घेतलेला असतो, सगळा संघर्ष केलेला असते. 40च्या नंतर आपण काही करू शकत नाही. 40च्या नंतर माणसाचं उतरतं वय सुरू होतं. पण असं नाही मित्रांनो, 40व्या वर्षापर्यंत आपलं माइंड शार्प झालेलं असतं, आपला सगळा अनुभव आलेला असते, आपल्याला आयुष्यात काय करायचं याचे नॉलेज आलेलं असते, आपल्या आयुष्यात बऱ्याच चुका झालेल्या असतात, त्या चुकांमधून आपण शिकलेलो असतो. 40व्या वर्षाच्या माणसाचं जे माइंड आहे आणि 25 वर्षाच्या मुलाचं जे माइंड आहे याच्यात लय फरक आहे. 25व्या वर्षी आपल्याला वाटतं मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन, मला ते पण करायचं, मला हे पण करायचंय. आणि 40व्या वर्षाच्या माणसाचं माइंड त्याचा शार्प, त्याला सगळा अनुभव आलेला असतो, त्याचा सगळा अभ्यास झालेला असतो, ते शांत असते, एका डिसिजन मध्ये सरळ निवांत असतो तो. तर आपण 40च्या नंतर असा निर्णय घेऊ शकतो की निर्णय आपला योग्यच ठरतो का, तर अनुभव आलेला असतो. 40 वर्षे तो माणूस अनुभव घेत आलेला असतो. जो 25व्या वर्षाचा माणूस निर्णय घेतो, ते कदाचित त्याचा निर्णय चुकू शकतो, तेवढा अनुभव नसतो. 25व्या वर्षाच्या माणसाचं माइंड चंचल असते. मी हे बी करतो, मी ते बी करतो, मला हे बी करायचं, मला ते बी करायचंय, हळूहळू सगळ्याच गोष्टी करायच्या असं वाटतंय, पण सगळ्या गोष्टी माणसाच्यानं होत नाहीत, सगळं काम आपल्याच्यानं होणार नाही. पण 40व्या वर्षाचं जे आपण 40व्या वर्षी जातो, ज्यावेळेस आपण 40व्या वर्षी जातो त्यावेळेस आपला मेंदू, आपला माइंड आपलं शार्प असणार आहे, एकाच ठिकाणी असणार आहे. आपण जे विचार करू, आपण जो निर्णय घेऊ 40व्या वर्षी, तो 99% योग्यच ठरेल का, 40 वर्षाचा अनुभव असते. 40 वर्षात भलत्या चुका झालेल्या असतात, बऱ्याच चुका सुधारलेल्या असतात, काही चुकातून आपण शिकलेलो असतो. 40 वर्ष आपण उगीच नसतील काढलेली. त्याच्यामुळं आपण ठरवणार की 40 झाले म्हणजे आपलं आता उतरतं वय सुधारलं नाही. 40व्या वर्षाच्या नंतर आपण जे निर्णय घेऊ ते योग्य ठरेल. तुम्हाला काय वाटतं?